आणि मला बी इथं राहायची इच्छा नाहीये. नाही सासूबाई, तुम्ही त्या खोलीत राहणार नाहीच आहात. आता आपणच या घरात राहायचं नाहीये. लोकांना काय द्वेष करायचे ते करू देत. घराचं वाटोळं करायचंय, वाट लावायची ती लावू दे. मुक्ता, तर सारंगला घेऊन ये. आपण चौघं आत्ताच्या आत्ता हे घर सोडून बाहेर पडतोय. इथली एकही वस्तू न घेता नेसत्या वस्त्रानिशी जा. मुक्ता. मोठी आई, हेच तर नको होतं मला. माहित होतं हेच होणार. हे घर तुटणार म्हणून तोंड शिवून घेतलं होतं. रक्ताची नाती एकमेकांची दुश्मन होणार म्हणून काही बोलले नव्हते. बाळा, रडू नकोस. नका थांबू, तिला रडू दे. मनातलं जे काही आहे ना ते सगळं बाहेर पडू दे. तिच्या मोकळी होऊ दे तिला. त्याच्या पुढे जे काही घडणार आहे ते मनात साठवायला जागा तरी हवी ना तिला. मालक, आम्ही आमच्या लेकराला काही दिवस घरी घेऊन जातो. मग अरे कायमचीच का नाही घेऊन जात तिला? ते बॅग टळेल. मालक, असं काही बोलू नका हो. पाहिलंच ना रे, तुझ्या पोरीनं आमच्या घराचं काय वाटोळं केलं. ते नात्यांमध्ये विष कालवलं. माझं घर मोडलं तिने. घेऊन जा तिला. अरे आजपर्यंत ही तमासगिरी माझ्या समोर उभं राहून बोलायची हिम्मत नव्हती तिची. तुझ्या पोरीनं तिच्यामध्ये हिम्मत निर्माण केली. खोलीमध्ये बंद असलेली म्हातारी बाहेर आली. सगळं तुझ्या पोरीमुळे झालंय. पण आज या देवी आईची शपथ घेऊन सांगतो मी. काय घ्यायची? देवी आईची शपथ. असं काय केलं देवी आईनं? काय भलं केलं माझं? काय गे देवी आई? बरं झालं तुम्ही त्यांना राहायची परवानगी दिली. या सगळ्या भानगडीमध्ये माझं घर तर तुटलं ना. आपण हे घर तुटू द्यायचं नाही. आपण म्हणजे कोण? तू आणि मी? तुझी गरज नाही मला. माझं घर सावरायला मी एकटा समर्थ आहे. मी एकटा माझ्या माणसांना या घरामध्ये परत आणू शकतो. तुझी गरज नाही मला. ज्या माणसांवर मी प्रेम केलं, वैजयंती, सारंग, ते मला सोडून निघालेत. तिचा मी कायम तिरस्कार करतो. ती तू मात्र तू का नाही जात ग कायमची सोडून? तुमच्या मर्जी विरुद्ध आले असले तरी घर तोडायला आले नाही. नवीन नाती जोडायला, माणसं जोडायला आली. आणि हे लक्षात घ्या की आता या घरात आपण दोघेच असे आहोत ज्यांना हे घर एकत्र राहावं. इथून माणसं जाऊ नये असं वाटतंय. त्यामुळं आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. तुझी गरज नाही मला. तुम्ही तर तुम्ही, पण जेवढा जास्त येळ लावाल तेवढं जास्त अवघड होत जाईल. कारण माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा जास्त विचार करतो. मला कळतं ते. तू मला सांगायची गरज नाही, कळलं ना?
या दोघी ऐकत नाहीत माझं. सारंगला तर काही सांगायलाच नको. मग आता कसं करणार? तू मगाशी काय म्हणालीस? मला हे घर तुटू द्यायचं नाहीये. ही माणसं कुठेही जाता कामा नाहीत. मी सगळं खरं खरं सांगितलं तर घर तुटेल या भीतीनं मी गप्प बसले असं बोललीस ना मगाशी सगळ्यांच्या समोर. आता कर प्रयत्न. बघू, जा वरती बघ थांबतायत का, तुझं ऐकतायत का बघू. चल. म्हणजे तुम्हाला पण हे पटतंय की आपल्याला एकत्र येऊन त्यांना थांबवावं लागेल? खरं तर नाही म्हणायचंय पण नाईलाजाने उत्तर हो असं आहे. शेवटी घर टिकलं पाहिजे. वय, आणि एवढं सगळं घडल्यानंतर जर त्यांना हे समजलं की आपण एकत्र आलोय तर मग त्यांना एकत्र यायला येळ नाही लागणार. फक्त आपल्या पद्धती वेगळ्या असतील, आपली वाट वेगळी असेल. पण उद्दिष्ट एकच आहे, घर तुटू द्यायचं नाहीये. मला नाती जपवण्यासाठी हे घर तुटू द्यायचं नाही. आणि तुमची प्रतिष्ठा सुद्धा. चला आपण आजी आणि मोठी आईकडे जाऊ. तू एकटी जागा. नाही नको, आपण दोघं जाऊ. तशी आपली एकी झाली ना, म्हणजे तेवढाच पुरतं सगळ्यांना एकत्र करेपर्यंत. पण मी तुमच्या वतीनं बोलणार आहेत तर तुम्ही तिकडे असायला पाहिजे. हा, म्हणजे माझ्या समोर त्या दोघी तुला हो म्हणणार मला खिजवण्यासाठी नाही का? हो, पण आपल्याला हेच तर पाहिजे ना. झालं म्हणजे परत आता तुमची चिडचिड भांडणं होणार. त्यांना नाही थांबवायचंय का? असं म्हटलं का मी? पण तुम्ही जाऊ द्या, तुम्ही इकडच थांबा, मी जाऊन येते. नाही नाही, मी येतो. मला बघू दे ना तुझं कसं काय ऐकतात, तू कसं काय त्यांना थांबवतेस ते. अहो नाही, खरंच तुम्ही इकडे थांबा, मी जाऊन येते. थांब, मी येणार. मला बघायचंय. शेवटी तू माझ्या वतीनं बोलणार आहेस ना, मग मी पाहिजे तिकडे. ठीक आहे, चला. चल. समजून सांगायला तसे आता आम्ही त्याच्याकडे जाणार आहे आणि घरातल्या अनेक लोकांकडे जाणार आहोत. आम्ही प्रत्येकाकडे जाणार, त्यांचा राग शांत करणार आणि समजावून सांगणार त्यांना एकत्र राहण्याचं महत्व काय आहे ते, है ना ग? वय. तर आता आम्ही निघतो. फक्त तुम्ही आता जे हो म्हणालाय, ठरवलंय त्याच्यावर कायम राहा. वा, एवढं समद रामायण घडून बी तुम्हा दोघांनी एकत्र बघण्याचा आनंद लई मोठा आहे बघा. साहेबा, तुला लई गुणी सून मिळाली र. तुला मनात पटलं असावं पर तोंडावर दाखवता येत नाही. सारंगकडे जाऊ. आम्ही येतो. या. चल. वैजंती, आपली जशी इच्छा होती तसं समद बदल घरात घडायला लागलेत. युवराज, या घरातली सगळी माणसं हे घर सोडून निघून गेली किंवा दादा निघून गेले तर आपलं कसं काय होणार? हे घर तुटण्याचा खरा मोठा फटका तर आपल्यालाच बसणार आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हे घर तुटता कामा नये. आमचं पण तेच म्हणणं आहे. छोटी आई, झाडाची सगळी फळं काय सारख्या आकारची असतात का? तसंच घरातल्या माणसांचं असतं. सगळे सारख्या स्वभावाची नसते आहेत, पण म्हणून काय त्यांचा एकमेकांवरचा जीव कमी होतो का? त्यामुळे आपण सगळ्यांना चांगल्या वाईट गुणांसकट स्वीकारायला पाहिजे. बरोबर ना? हो ना, तुझं पटतंय मला. पण दादांचं काय?
त्यांची पण तीच इच्छा आहे, कारण आता आम्ही दोघं एकत्र आलोय. काय? हो का? चांगलंय की. पण हे कसं शक्य आहे? घराच्या भल्यासाठी भल्या माणसांना एकत्र यायला येळ नाही लागत. तसं आम्ही तर एकत्र आलोय, पण आता तुमच्यावर आहे की तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही. हो हो, आम्ही आहोत ना. आता तुम्ही जर का घराच्या भल्याचा विचार करताय तर आम्ही कसं मागे पडणार ना. काय ना, हे ऐकल्यावरती रावदादांना सुद्धा खूप आनंद होईल नाही का? कुठे आहेत रावदादा? जसं मी तुमच्याकडे आले ना, ते रेणुकाताईंकडे गेले. विचार कर माझ्या बोलण्याचा. आणि वैजयंती आणि सारंग यांनी जो मार्ग निवडला ना घर सोडून जाण्याचा, तोही चुकीचा आहे. आता अशा या परिस्थितीमध्ये मी आणि मुक्ताने जो मार्ग स्वीकारलाय ना, तो एकमेव मार्ग योग्य आहे. काय म्हणाला तुम्ही आणि मुक्ताने? तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय म्हणजे? मी म्हणायचे ना, ते काही चुकीचं नव्हतं. तुम्हाला मुक्ता आवडायला लागली, आता तर तुम्ही तिचं म्हणणं सुद्धा ऐकायला लागलं. असं काहीही नाहीये. कुठेतरी तुम्ही तिला स्वीकारलंय, पण हे तुम्हाला मान्य करायचंच नाहीये, कारण तुमच्या अहंकाराने तुम्हाला अडवून ठेवलंय. नाहीतर आतापर्यंत बस, माझ्या अहंकाराबद्दल कोणी काही बोलायचं नाही, तू सुद्धा नाही. जो येतो तो माझ्या अहंकारावर बोट ठेवतो. ही म्हातारी मला सांगते अहंकार बाहेर ठेवून या. तू सांगतेस मला, मी जो निर्णय घेतलाय ना, तो पूर्ण विचारांती घेतलाय. हे घर टिकावं म्हणून घेतलाय. ही सगळी नाती टिकावीत म्हणून घेतलाय. कधीतरी एखाद्या वेळेला तरी मला कुणीतरी समजून घ्या. माझा कुणीतरी विचार कराल की नाही? तुमचं रक्त आहे माझ्या अंगात. दादा, मला माहितीये तुम्हाला मुक्ता नकोय, आणि मला हेही माहितीये की माझ्यात आणि सारंग मध्ये तुम्ही कोणाला एकाला नाही निवडू शकत, पण माझ्यात आणि मुक्तात तर नक्कीच निवडू शकता. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये तुम्हाला कोणाला तरी निवडावंच लागेल. सांगा, माझ्यात आणि मुक्तामध्ये तुम्हाला कोण नकोय ते सांगा. निश्चितच मुक्ता नकोय. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता जा आणि तिला या घरातून बाहेर जायला सांगा. हे मी नाही करू शकत, कारण तिला बाहेर काढलं तर सारंग जाणार, वैजयंती जाणार. आता हा विचार करून नाही जमणार, नाहीतर मला जावं लागेल. या घरातून माझ्या आज्ञेशिवाय कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. तू तर नाहीच नाही. तरीही मी जायचा प्रयत्न केला तर जे सारंग सोबत मी केलं ते तुझ्या सोबत करीन. सारंग सोबत काय केलं तुम्ही? जसं एखादा मोठा सण, दिवाळी, गणपती. 4 महिने आहेत अजून दिवाळी आणि गणपतीला. आता आणू गणपती? मी जर घरामध्ये गणपती घेऊन आलो ना, दरवाजावरती पाटी लावतील लोक, हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे म्हणून. काय वेड्यासारखं बोलतेस तू? अहो, सण म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन साजरा करता येईल असा आनंद. तू म्हणजे काय? म्हणजे लगीन कार्य. काय डोक्यावर पडलेस काय ग? मी पुन्हा लग्न करू? ती वैजयंती जीव खाईल माझा. अहो, रेणुकाताईंचं लगीन कार्य. तुम्ही नाही का सांगितलेलं की आमचं लग्न झाल्यावर तुम्ही रेणुकाताईंचा साखरपुडा करणार होते, लग्नाची बोलणी करणार होते? आठवलं? हा, आठवतंय. हीच ती येळ आहे. हे शुभ कार्य सगळ्यांना एकत्र आणेल. घडलेलं सगळं विसरून जातील. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला पटत नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला त्यांचं लग्न नाही करून द्यायचंय का? त्याचे ना, बाप आहे मी ठरवेन.
लग्न करायचं नाही करायचं, कोणाबरोबर करायचं, कधी करायचं मी ठरवेन. तू नको अक्कल शिकवूस. अहो शिकवत नाहीये, मी सुचवतेय. म्हणजे तुम्हीच ठरवताय असं समजा, मी फक्त सुचवलं. त्यांच्या लग्नानं अख्खं घर एकत्र येईल याचा विचार करा. बाकी अहंकार बाजूला राहू द्या. झालं? आलीस माझ्या अहंकारावर आलीस. पण मग नाहीये का? एकीकडं मुलीच्या लग्नाचा आनंद, दुसरीकडं मी सुचवलं याचं दुःख स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. मला तरी असं वाटतंय की या घरातल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. बाकी तुम्ही बघा. जेवायला बोलवायचे, साखरपुडा आणि लग्नाची तारीख पण ठरवायची. आता या गोष्टीवर मात्र घरात पार्टी झाली पाहिजे. म्हणजे अरे तुला वाटलं तर, तुझी परवानगी असेल तर, माझं असं काहीच नाही. नाही, आमचं ठरलंय. दादा पार्टी देणार आहेत. ठरलंय ना? म्हणजे आता आपण टीम आहोत म्हणून तुमच्या वतीनं मीच सांगून टाकलंय. मी देणार आहे पार्टी. वा वा. मग दादा मी मॅनेजमेंट करू का? आम्ही दोघं बघू ते काय करायचं. दोघं म्हणजे दोघं? हा, आम्ही दोघं. तुम्ही दोघे एकत्र? आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ आम्ही दोघं एकत्र असं? वा 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 वा. काय मला आनंद झालाय देवा. फार छान दिवस दाखवलास रे बाबा. काय 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 मस्त घडतंय सगळं. दादा अरे तुला कल्पना नाही, पण इथं माझ्या इथं याला अरे काय असतं ना इथं ते काळीज काळीज. माझ्या काळजाला इतका आनंद झालाय आज. वा वा वा. परत हा आनंद आहे ना, हा सर्वांमध्ये वाटून घेऊया. एक काम कर, सगळ्यांना बोलवले म्हणून सांग, मला बोलायचंय. हो हो लगेच. रेणुकाताई. रेणुकाचं काय? अगं मुक्ता शांत नको. काय झालं रेणुकाला? हो, लवकरच रेणुका त्यांची लग्नाची बोलणी सुरू होणार आहेत. लवकरच त्यांचा लग्नाचा मुहूर्त पण काढायचा आहे. हो, विचार करा, तुमची बहीण आपली रेणुकाताई, त्यांचं लग्न. मी म्हणते आपण सगळ्यांनी एकमेकांविषयीचा राग विसरण्यासाठी हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. सगळे एकत्र येऊ. अगं तू कोणत्या मातीची बनली आहेस? प्रेमाच्या. मला ना ऐकून लय म्हणजे लय आनंद झाला. तुम्हाला नाही झाला का? ऑब्व्हियसली मुक्ता, अगं मला खूप आनंद झालाय. खूप भरून आलंय मला. ऍक्च्युली मला कळतच नाही आता रिॲक्ट कसं होऊ. मी सांगते, तुम्ही सगळ्यात आधी डोक्यातून घर सोडून जायचा विषय काढून टाकायचा. आपण सगळे प्रेमानं आनंदानं एकत्र रेणुका त्यांचं लग्न साजरं करू. हो. चला खाली. आनंद साजरा करायला आतापासूनच सुरुवात करूया. आपण दोघं एकत्र आलो, हे सगळं घडवून आणलं. घराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवली. काही नाही, याच्यामुळे तुझा असा गैरसमज झाला असेल की मी तुला स्वीकारलंय, तर अजिबात नाही. आजही आत्ताही मी तुला या घरची सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. असायला काय झालं?
मला विश्वास आहे आज जरी आपण जबरदस्तीने एकत्र आलो असलो तरी तो दिस यायला येळ नाही लागणार जेव्हा आपण मनापासून एकत्र असू. मनाने आता जरी संपूर्ण घर एकत्र आणण्याला तू कारणीभूत असलीस तरी या घरामध्ये तुझ्या येण्यामुळं जो काही त्रास यातना आम्हाला मिळाल्यात ना त्या खूप जास्त आहेत. त्यामुळे मनाने आपण एकत्र येणं शक्यच नाही, कदापि शक्य नाही. पुन्हा एकदा पैज लावता का? लावली चालेल. मामा मामी ना रेणुकाच्या लग्नाची तारीख काढणार आहेत. सगळे ना मस्त हॅप्पी आहेत. असं कसं झालं? आता तर घर तुटत होतं ना, काही लोक घर सोडून चालले होते. मग ही आनंदाची लाट अशी अचानक कशी पसरली? कोणी ठरवलं हे सगळं? मला नक्की माहित नाहीये पण मुक्ता वहिनी आणि मामा मिळून ना आज पार्टीचा प्लॅन करतायत. सुप्रियाचा फोन. मला नाही हिला खूप काही सांगायचंय. मुक्ता आणि दादा एकत्र? अशी काय जादू केली या मुक्ताने? जो दादा तिला खाऊ का गिळू करत होता त्याने अचानक तिच्या सोबत हात मिळवणी केली. ही मुक्ता साधी नाहीये. हिने दादालाही स्वतःच्या बाजूने वळवून घेतला. फक्त इंग्लिश बोलता आलं म्हणून खरी ओळख झाकता नाही येत ना. बर बर चला चला. हा आजचा आपल्या पार्टीचा पेहराव तर ठरलेला आहेच आहे. त्याप्रमाणे आता आपण नाही काका मी अजिबात साडी नेसणार नाही. अगं काय रेणुका त्यात काय झालं? आणि तुला सवय होईल ना. हा एक्झॅक्टली. आणि माझी तुला साडीत पाहण्याची अतृप्त इच्छा पूर्ण होईल ना. तुला खरंच मला साडीत बघायची इच्छा होती? हो खूप जास्त. पण ते कधी शक्य होणारच नव्हतं म्हणून मी काही बोललोच नाही. लेकिन आज मौका भी है, दस्तूर भी है. हा तर प्लीज आज साडी नेस. म्हणजे तू अशी साडी नेसून आलीस की मी तुझ्याकडे पाहत राहीन भान हरपून. किंवा उगाच तुला साडीमध्ये पाहिलं असं काहीतरी वाटेल. हा ते सगळं तुम्ही आम्हा दोघींवर सोडा. हो ते आम्ही बघतो. भाऊ ए भाऊ अरे कुठे आहेस भाऊ? काय आई? इकडे अरे इकडे 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 काय काय मला सांग त्या रेणुकीची जबाबदारी कोणी घेतली की नाही? ती तयार होणार कशी? नंतर तिला नऊवारी नेसवणार कोण? आई अगं अरे तिनं नऊवारी नेसली नाही तर तिला समजावणार कोण? आणि समजवायला गेलं तर ती ऐकणार थोडीच आहे. तोंडानं फाटकी. आई आई अगं तू किती टेन्शन घेते त्या रेणुकाच्या नऊवारी साडीचं. मग? हे बघ मुक्ताने तिला अत्यंत प्रेमानं विनंती केलेली आहे आणि त्यामुळे मुक्ता सगळं तिचं बरोबर करेल. आणि शिवाय दादानी सुद्धा तिला एकदम ते हे करून हा अंजारून गोंजारून नाही ग ते हे म्हणजे एकदम असं दटावून समजवलंय. हा मग हरकत नाही. त्यामुळं ती साडी नऊवारी नेसणार म्हणजे नेसणार. बरं झालं. आली आली मंडळी आली खाली आली. काय कमाल दिसताय तुम्ही. राजकुमारच. हो ना. हा कुर्ता आणि हे धोतर ना तुमच्यासाठीच बनलं असं वाटते. मी काय म्हणते तुम्ही ना हे रोज घालत जा. ए जया अगं उगीच काहीतरी सल्ले देऊ नका. हे काय एक तर लग्न ठरल्यापासून तो एकदम ते हे झालंय काय? काय आपला आज्ञाधारक झालाय. भाऊ काका तुम्ही एक चान्स सोडू नका. माझी ते
खेचण्याचा. अरे भाऊ तू सासरा आहेस हा, तो मेवणा असल्यासारखं काय मस्करी करताय तुम्ही दोघं हा? बघ ना. नाही नाही आजी, ते ना खूप जॉली आहेत. भाऊ काका मित्रासारखे आहेत एकदम, त्यामुळे त्यांना सगळी परमिशन आहे. थँक्यू जावई बापू. मोस्ट वेलकम भाऊ काका. आजी, माई ननन कुठं आहे? नाही, कुणाच्या तरी नजरा तिला साडीमध्ये बघण्यासाठी भिरभिर फिरते आहेत. आहे कुठे रेणुका मॅडम? म्हणजे आहेत कुठे त्या? कुठे आहे ती? ती बघा आली राणी. मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करायचंस. मलाच कळलं नाही रे तेव्हा. हे बघ पप्या, आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या नाहीयेत ना, पण तुझं माझ्यावरचं प्रेम तसंच राहू दे हा. आणि तुला त्याच प्रेमाची शपथ आहे. त्याची साथ देऊ नकोस. आहे का? देऊन देऊन कसली शपथ दिली तर प्रेमाची? तुला सांगू आर्या, तू एक वेळ घराबाहेरच्या काळ्या कुत्र्याची शपथ दिली असती ना तरी मी तुझं ऐकलं असतं. पण तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ अजिबातच नाही. अगं तू प्रेम करण्याच्या अजिबात लायकीची नाहीस हे मला कळून चुकलंय. हे पप्प्या, आर्या, अगं खरं प्रेम म्हणजे काय ते पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर सारंगन मुक्तताईकडे बघ जरा. अगं अजून बी वेळ गेलेली नाहीये. वेळी शानी हो. तुला शहाणपणा पाहायचाय का माझा? बघ मग, तुम्ही द्या ती शिक्षा आम्ही बघू, पण हा आनंदाचा क्षण नका मोडून देऊ. शेवटी रेणुकाताईंच्या लग्नाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न आहे ना, म्हणूनच मी सगळा ज्वालामुखी गिळून टाकलाय. तेव्हा संपूर्ण घरभरामध्ये वादळ उठलं असतं. ठीक आहे, स्पर्धेतनं माघार घे. जर तुला वाटत असेल की घरामधला हा आनंद असाच टिकावा, सगळेजण पुन्हा एकत्र यावेत, तर स्पर्धेतनं माघार घे. कारण ज्या स्पर्धेमध्ये तू भाग घेणार आहेस ते मुक्ता शिंदे म्हणून नाही, मुक्ता नगरकर म्हणून. माझी प्रतिष्ठा लागणार आहे. आणि जर का माझा विरोध मोडून तरी सुद्धा तू स्पर्धेत भाग घेतलास तर मग जे काही घरामध्ये होईल त्याला तू जबाबदार असशील. विचार कर, घरामध्ये वादळ आणायचं का असलेला आनंद टिकवायचा? निर्णय तुझा आहे. मुक्ताने याला शब्द दिलाय की मी स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, म्हणून माघार घ्यायचं ठरवलं तिने. मुक्ता, अगं ही स्पर्धा तुझ्यासाठी केवढी भाऊ का, माझ्यासाठी घरापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही. एकतर घरात एवढी नाजूक परिस्थिती आहे, त्यात मी स्पर्धेसाठी हट्ट करणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. आणि तुम्ही हे पण बघताय की हे घर एकत्र राहण्यासाठी दादा किती चांगले वागते आहेत, मावा ऐकते आहेत. कुठलंही वचन न देता, शपथ न घेता त्यांच्यात एवढा मोठा बदल दिसतोय. त्यांनी मुकपणे आपल्या सगळ्यांना स्वीकारले. बदल्यात मला काय करायचंय तर फक्त स्पर्धेतून माघार घ्यायची. फक्त नको असं म्हणू, आपण असा काहीतरी मार्ग शोधून काढू ना की निदान हे तुला अडकाठी तरी करणार नाही आणि तुला स्पर्धेमध्ये भाग घेता येईल.
मोठी आहेत ते कसं शक्य आहे? यांना काय प्रॉब्लेम आहे की तू मुक्ता नगरकर म्हणून संबळ वाजवते, पण मुक्ता शिंदे म्हणून तू वाजवू शकतेस ना संबळ. एकदम करेक्ट पॉइंट बोललीस तू आई, एकदम करेक्ट. हे बघ मुक्ता, तसंही तुला तुझं हे संबळचं शिक्षण, ही कला, ही तुला तुझ्या घरातूनच मिळाली आहे ना. आणि तुझी इच्छा होतीच की तुला तुझ्या वडिलांचा हा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. सो मला तरी वाटतं की आई जे म्हणते ते बरोबर आहे. तू तुझं माहेरचं आडनाव लावणं कधीही योग्यच आहे. अगदी बरोबर बोललास सारंग. तुझ्या या कलेवर नगरकरांचा काय बी हक नाही. आणि अण्णांचं नाव लावशील ना तर अण्णांना अभिमानच वाटेल तुझा. नाही, तुम्ही सगळे वरवरचा विचार करताय. प्रश्न फक्त नाव बदलण्याचा नाही आहे. मी जरी शिंदे आडनाव लावलं तरी माझी आजची ओळख नगरकरांची सून हीच आहे. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मी स्पर्धेतून माघार घेते असा शब्द मी दादांना दिलाय. तो मी मोडू शकत नाही. मुक्ता, हे बघ, तू स्पर्धेची तयारी सुरू ठेव. दादांना मी तयार करतो. आणि आज घरात जे घडलंय त्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली की काही झालं ना तरी दादा हे घर तुटू देणार नाही. सो जर त्यांनी तुला स्पर्धेसाठी नकार दिला तर मी त्यांना सांगेन की मी हे घर सोडून जातोय. घ्या वाढायला घ्या. जया, तू हे आई वडील अजून जेवले नसतील ना? मग घेऊन जा, मी ताट तयार करून देते. जया, बोलली नाहीस तरी मनात काय चाललंय ते ओळखता येतं मला. माणूस कसाही असला तरी त्याला पोट आहे, त्याला भूक लागते. जा, एक ताट वाढून आण. तुझ्या वडिलांना घेऊन जा. आणि तूही जेवून घे नंतर. कसं असतं, जास्त अपेक्षा ठेवली की त्याचा त्रासही जास्तच होतो. बोलण्यात बहिणीची काळजी पण दिसते, पण दाखवायची नाहीये. बळच चिडून बोलणार. आतून काळीच तुटत असलं तरी तोरा काही केल्यास सोडायचं नाही. असे कसे थे? हेच प्रेमाने बोलले असते जयाला किती बरं वाटलं असतं. काय त्याचं कसं आहे ना मुक्ता, अगं प्रत्येक भाषा ही वेगवेगळी असते. आणि इंग्लिश भाषा या भाषेमध्ये चिन्ह वापरत नाहीत. सो ही भाषा फक्त शब्दांनी तयार झाली आहे. तुला समजेल हळूहळू, इझी असतं ते. हे पण मुक्ता, हे बरं आहे की तुला प्रश्न पडतायत. कारण जेव्हा आपला प्रश्न पडतात तेव्हाच आपण त्याची उत्तरं शोधतो. वय ए यार मुक्ता, पण असं अर्ध्या रात्री उठून अभ्यास करत जाऊ नकोस ग. नंतर होईल अभ्यास. अहो नाही, मला
शिकायची लय हाऊस होती, पण परिस्थितीमुळं तिसरी शाळा सोडावी लागली. शाळेत जाताना पोरापोरींना बघायचे ना, तेव्हा जीव लय तुटायचा. तेव्हा नशिबानं साथ नाही दिली, पण आता नशीब साथ देतंय तर थकायला आणि थांबायला नको. मुक्ता, मी पण तुला शिकवताना थकणार नाही आणि थांबणार पण नाही.